सिंगणापूर सर्कल मधून शिवसेना उबाटाच्या वतीने पांडुरंग खिल्लारे यांची उमेदवारी दाखल। नुकत्याच नगर परिषद महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या असून आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज दिनांक 20 जानेवारी रोजी सिंगणापूर सर्कल मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पांडुरंग खिल्लारे यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवार पदाचा अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी सिंगणापूर येथून माहेर मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले। आज काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये सिंगणापूर सर्कल मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आवाज आपला मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आवाज आपला मराठी न्यूज साठी बालाजी कांबळे, परभणी। होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंगणापूर मतदारसंघात सर्कल मधली सर्व मायबाप जनता व सर्व शेतकरी वर्ग, युवक, महिला, सगळ्या युवकाच्या साक्षीने मी आज उमेदवारी दाखल करणार आहे। त्यामुळे सगळ्याचा आशीर्वाद वारकरी संप्रदायातला असलेला 25 वर्षाची वारी असल्यामुळे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी पुत्र असल्यामुळे मला आमदार खासदार यांनी मला उमेदवारी दिली आणि मी आज चांगल्या सगळ्या आमच्या मित्र परिवाराच्या सगळ्या कृपा आशीर्वादाने मी एक उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे। आता जे महानगरपालिका परभणीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अशी चर्चा आहे की यावेळेस मतदान जे आहे पश्चिमी अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे। काय वाटतं एकंदरीत ह्या होऊ घातलेल्या महापालिकेमध्ये आज बघितलं असेल तुम्ही, परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि परभणी विधानसभाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील साहेब यांनी काय करून दाखविलं तर ह्या परभणी जिल्ह्यामध्ये अशी महाराष्ट्रात एकमेव महापालिका आहे ती परभणी पैशामुळे जिंकली नाही, ही सर्वसामान्यामुळे जिंकली। हे परभणीचं एक उदाहरण दाखवून दिलं आहे। 3 वर्षापासून प्रशासक काळ होता आणि आता 3 वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। तर या अनुषंगाने असे सर्कल मधले कोणते विकास काम आहे ज्याला आपण प्रथम प्राधान्य देतो? जिल्हा परिषद सर्कल मध्ये 2022 ला जिल्हा परिषद होणार होत्या, आम्ही त्यावेळेस पासून तयारी करायलो। काही लोक आज आयत्या पिठावर रेगुट्या करण्याचं काम करत आहेत, लक्ष्मी आश्रयाचा सरकारचा उपयोग घेत आहेत, पण इथं काही तसं होऊ शकत नाही। हे शिवसेना जिल्हा सर्कल हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। येणाऱ्या 6 जिल्हा परिषद सर्कल मध्ये 6 वेळेस शिवसेनेचा बालेकिल्ला फडकिलेला आहे आणि ते त्यावेळेस आम्ही फडकून दाखवू।